नमस्कार. आज आपण एका मला वाटतं खूप वेगळ्या आणि रंजक विषयावर बोलणार आहोत. हो. एका काव्यसंग्रहाबद्दल. नाव आहे गोफण अच्छा, गोफण. आणि लेखक आहेत ॲडव्होकेट राजकुमार उदगावे, व्यवसायाने वकील. वकील आणि कवी हे कॉम्बिनेशनच इंटरेस्टिंग आहे. बरोबर. आणि आपण यावर दिलीप भोसले यांनी लिहिलेल्या एका समीक्षेच्या आधारे जरा खोलात जाणार आहोत. ओके, म्हणजे समीक्षेच्या चष्म्यातून आपण हा संग्रह बघणार आहोत. अगदी. आपलं उद्दिष्ट काय, तर उदगावे यांच्या कवितेचं मर्म काय आहे ते समजून घेणं. म्हणजे एक कायद्याच्या क्षेत्रातला माणूस त्याची कविता काय सांगते, त्यातली संवेदना काय आहे. आणि गोफण हे नाव त्यामागे काय असेल? हो, बरोबर. तेच गोफण हे शीर्षक काय सुचवतं याचाच आपण शोध घेऊया. नक्कीच. सुरुवातच एका मोठ्या कुतूहलाने होते नाही का? कशी? म्हणजे बघा ना, एका बाजूला कायदा, एकदम काटेकोर, नियम, तर्क, पुरावा. हो, सगळं लॉजिकल. आणि दुसऱ्या बाजूला कविता, म्हणजे भावना, संवेदना, अनुभवांचा ओलावा. पूर्णपणे वेगळं जग. समीक्षेत पण या मुद्द्याला स्पर्श केलाय की हे दोन्ही प्रवाह एकाच व्यक्तीत कसे असू शकतात. हो, आणि हे वरवरचं नाहीये असं समीक्षण म्हणतं. म्हणजे सर्वसाधारणपणे कसं असतं, वकिली व्यवसायात एक प्रकारचा कोरडेपणा लागतो, व्यस्तता असते. हो, तर्काला जास्त महत्त्व. अगदी. पण ॲडव्होकेट उदगावे यांच्या कवितेत असं वाटतं की ह्याच अपेक्षित कोरडेपणातून एक वेगळाच झरा फुटतोय. अच्छा. त्यांची कविता म्हणजे फक्त छंद नाही असं समीक्षण सुचवतं. ती त्यांच्या आतून आलेली गरज आहे. गरज. हो, हृदयाची धग आहे असं म्हटले. आयुष्यातले अनुभव, सोसलेल्या गोष्टी, त्याची एक झळ आहे त्यात. बरोबर. म्हणजे हे फक्त छंद आणि व्यवसाय असं नाहीये, त्याहून खोल आहे काहीतरी. नक्कीच. समीक्षेत त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल पण काही आहे का? म्हणजे गरिबीतून आलेले, वेळेचं बंधन, याचा काही संबंध? हो, निश्चितच. समीक्षण त्याकडे एक महत्वाचा पैलू म्हणून पाहतं. कसं? त्यांच्यासाठी कविता म्हणजे काही विरंगुळा नव्हता फक्त, किंवा फावला वेळ घालवायला. मग ती एक प्रकारे स्वतःला शोधण्याची, स्वतःला आणि भोवतालाला समजून घेण्याची प्रक्रिया होती. समीक्षेत म्हणलंय की गरिबी आणि वेळेचं बंधन यामुळे काय होतं, अनेक भावना, विचार मनात दाबले जातात. हो, साहजिक आहे. मग अशा वेळी कविता काय करते, तर त्या दाबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देते. अच्छा, एक आउटलेट मिळतं. बरोबर. अनुभवांची तीव्रता माणसाला व्यक्त व्हायला लावतेच, माध्यम कोणतंही असो. यांच्यासाठी ते माध्यम कविता ठरलं, असं विश्लेषण आहे. आणि याच संदर्भात मला आठवतंय, समीक्षेत सभ्यतेचा मुखवटा असा उल्लेख आहे. हो, बरोबर. म्हणजे समाजात वावरताना, खास करून व्यावसायिक जगात, आपलं खरं दुःख, भावना लपवाव्या लागतात. एक प्रकारचा देखावा. हो. समीक्षण म्हणतं की हा मुखवटा संवेदनशील मनांना जास्त त्रास देतो. त्यात जर गरिबीची पार्श्वभूमी असेल तर अजूनच. अगदी. जगणं म्हणजे सहन करणं असं होऊन बसतं कधी कधी. यावर थोडं अजून सांगाल का? समीक्षक याकडे कसं पाहतात? समीक्षक म्हणतात की या सभ्यतेच्या मुखवट्यामागे जी अस्वस्थता आहे ती महत्वाची आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीसाठी हा सभ्यपणा म्हणजे एक ओझं बनू शकतं. आत एक संघर्ष आहे, पण बाहेर सगळं ठीक दाखवायचंय. कळलं. आणि मग अशा वेळी अचानक कुठेतरी शाळेत वाचलेली विंदा करंदीकरांची एखादी ओळ आठवते आणि ती उभारी देते. अरे वा. हो, समीक्षेत या क्षणाचा उल्लेख आहे. विंदांच्या कवितेतून जणू एक शक्ती मिळते, व्यक्त होण्याची प्रेरणा. हे महत्वाचं आहे. म्हणजे साहित्य कठीण काळात कसा आधार देतं याचं उदाहरण. अगदी. पण मग हा संघर्ष तर असणारच. व्यावसायिक कर्तव्य आणि आतला कवी. हो, नक्कीच. वकील म्हणून कर्तव्याला प्राधान्य देताना भावनांना मुरड घालावी लागते, असं समीक्षेत म्हटलंय का? हो, तसा उल्लेख आहे. कर्तव्याला प्राधान्य द्यावंच लागतं. मग गोफण हे नाव ते याच दाबलेल्या भावनांचा उद्रेक आहे का? समीक्षण काय म्हणतं? हो, एका अर्थाने उद्रेक आहेच. पण उद्रेक म्हणजे फक्त विध्वंसक नाही बरं का. अच्छा, मग काय? समीक्षण गोफणला जास्त व्यापक अर्थाने पाहते. त्यांच्या पहिल्या संग्रहाचं नाव होतं फुलोरा. हो, फुलोरा. फुलोरा म्हणजे उमलणं, नाजूकता, भावनांचा सहज आविष्कार. गोफण हे त्याच्या पुढे जाणारं आहे. कसा? समीक्षेत म्हटल्याप्रमाणे गोफण ही त्या दाबलेल्या भावनांच्या उद्रेकातून आलेली, पण जास्त नियंत्रित आहे, जास्त नेमकी आहे. नियंत्रित अभिव्यक्ती. हो, ही एका सुशिक्षित व्यावसायिक माणसाने स्वतःच्याच मनावर केलेल्या फुंकारांची गोष्ट आहे. स्वतःला सावरण्याची आणि त्याच वेळी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची. म्हणजे फुलोरा जर कळ्या होत्या, तर गोफण हे त्यातून तयार झालेलं एक साधन आहे.
अगदी बरोबर पकडलत. साधन. फुलोरा आणि गोफण या दोन नावांमध्येच खूप बदल जाणवतोय. फुलोरामध्ये कोमलता आहे. हो, नैसर्गिक सौंदर्य. गोफण म्हटलं की लगेच एक प्रतिकार, एक ऊर्जा जाणवते. समीक्षण या बदलाकडे कसं पाहतं? ही ऊर्जा आक्रमक आहे का? नाही, इथेच तर खरी गंमत आहे. काय? समीक्षक म्हणतात की फुलोरामधूनच गोफण आली असली तरी ती आक्रमक नाहीये. मग प्रतिकार कसा? ती प्रतिकार करते, पण विध्वंसक नाही. समीक्षकाच्या शब्दात सांगायचं झालं तर गोफण ही एक यंत्रणा आहे, मेकॅनिझम. यंत्रणा. हो, जी काय करते तर सत्याचा एखादा पैलू घेते, अनुभवाचा वास्तव दगडासारखं घेते आणि नेमकेपणाने व्यवस्थेच्या किंवा समाजाच्या दांभिक मुखवट्यावर फेकते. अच्छा, उद्देश घायाळ करणं नाही. नाही, उद्देश लक्ष वेधणं आहे, अस्वस्थ करणं आहे, विचारायला लावणं आहे. म्हणजे ही कविता थेट भिडते पण बोचत नाही, असं काहीसं? बरोबर. समीक्षेत हा मुद्दा आहे की या कविता सामाजिक वास्तवाला धरून आहेत, पण त्या बोचऱ्या नाहीत. हे कसं शक्य आहे? प्रतिकार पण न बोचणारा, हे जरा विरोधाभासी वाटतंय. हाच तर उद्गावे यांच्या कवितेचा विशेष पोत आहे, असं समीक्षण म्हणतं. कसा आहे तो पोत? या कविता म्हणजे अनुभवांची, संवेदनांची आणि जखमावर ठेवलेल्या हळूवार फुंकरांच्या आवाजासारख्या आहेत. वाव, छान उपमा आहे. म्हणजे वेदना आहे पण किंकाळी नाही, अन्याय दिसतो पण आक्रोश नाही. पण व्यवस्थेवर बोट तर ठेवलं जातंय. हो, पण ते सूड भावनेनं नाही. यात मराठी भाषेचं सौंदर्य वापरलं आहे, तिची लय, तिचे गंधाळलेले शब्द. अच्छा. त्यामुळे काय होतं, वाचकाला विचार करायला भाग पाडलं जातं, पण त्याच्यावर हल्ला केला जात नाही. एक सौम्य पण प्रभावी मांडणी आहे. म्हणजे आत्मपरीक्षण आहे, संघर्षाला एक कलात्मक रूप देण्याचा प्रयत्न आहे. हो. वेदना व्यक्त करायला शब्दांचा आधार आहे, पण त्याच शब्दांना एक धार पण आहे, जी टोचत नाही पण विचार करायला लावते. अगदी नेमके शब्द वापरलेत तुम्ही. हे साधणं खरंच कठीण आहे. समीक्षण त्यांच्या या शैलीबद्दल अजून काही सांगतं का? म्हणजे तिचं वेगळेपण नक्की कशात आहे? समीक्षक त्यांची तुलना करतात मराठी कवितेच्या मोठ्या कवींच्या सुवर्ण मार्गावरून चालणाऱ्या एखाद्या नव्या पाऊलवाटेवरच्या वाटसरूशी. अच्छा, म्हणजे पूर्णपणे काहीतरी अभूतपूर्व नाही, पण तिच्यात एक ताजेपणा आहे, एक स्वतःचा सूर आहे. कळलं. समीक्षण स्पष्ट करतं की या कविता विद्रोही म्हणजे रेबेलियस नाहीत, पण त्या नक्कीच विवेकी आहेत, म्हणजे प्रूडंट किंवा रॅशनल. विवेकी. त्या आक्रोश करत नाहीत, पण आतलं दुःख, संघर्ष यांची एक अतिशय संयत, सुसंस्कृत आणि प्रभावी मांडणी करतात. हे संतुलनच त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि गोफण या एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ पण कवीने वापरले आहेत, असंही समीक्षेत आहे. बरोबर. हो, त्यावर भर दिला आहे. म्हणजे गोफण म्हणजे लहानपणीचा खेळ पण असतो, शेती राखायचं साधन पण आहेच, लढाईचं हत्यार पण, किंवा अगदी शांतपणे विरोध नोंदवण्याचं प्रतीक पण असू शकतं. अगदी. हे सगळे अर्थ येतात कवितेत. असे समीक्षणानुसार या संग्रहात गोफण हे रूपक म्हणून येतं, प्रत्येकाच्या आयुष्यातल्या कोणत्या ना कोणत्या संघर्षाचं, व्यक्त किंवा अव्यक्त प्रतिकाराचं. कधी ती बालपणीच्या निरागस आठवणी जागवते, तर कधी ती व्यवस्थेतील अन्यायावर दगड मारणारा साधन बनते. म्हणजे प्रत्येक कविता त्या गोफणीतून सुटलेला एक शब्दरूपी दगड आहे. हो, किंवा बाण असं समीक्षक म्हणतात. तो कधी समाजाच्या भिंतीवर आदळतो, कधी माणसाच्या सुस्त झालेल्या सत्सद्विवेक बुद्धीला टोचणी देतो आणि आपल्याला अंतर्मुख करतो, विचार करायला लावतो. बरोबर. याचा अर्थ ॲडव्होकेट उद्गावे यांच्या कविता फक्त त्यांच्या वैयक्तिक भावना नाहीयेत. नाही, त्यातून एक सामाजिक भान पण दिसतं. एकाच वेळी वैयक्तिक संघर्ष आणि सामाजिक निरीक्षणं दोन्हींना स्पर्श करतात. हो. आणि हे सगळं कायद्याच्या व्यावसायिक चौकटीत राहून त्यांनी आपल्यातला हा संवेदनशीलतेचा झरा जिवंत ठेवला, उलट अधिक प्रवाही केला. हे खरंच विशेष आहे. निश्चितच. समीक्षक राजकुमार उद्गावे यांच्या गोफण या संग्रहाला संवेदनशीलतेचा आणि विचारांचा एक सुंदर संगम मानतात. त्यांच्या मते उद्गावे शब्दांमधून फक्त कविता लिहित नाहीत, तर ते एका पिढीच्या भावना मांडतात, एका संघर्षशील मनाची घालमेल, एका संवेदनशील व्यावसायिकाचा आतला आवाज पोचवतात. म्हणजे हे लेखन म्हणजे केवळ साहित्यकृती नाही, ते त्यांच्या जगण्याचं, त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब आहे, असं समीक्षण ठासून सांगतं. समीक्षकांनी अशी आशा पण व्यक्त केली आहे की या दुसऱ्या संग्रहामुळे उद्गावे यांच्यासाठी आणि वाचकांसाठीही काही नव्या वाटा उघडतील. हो,
व्यावसायिक जीवनात यशस्वी असूनही त्यांनी साहित्याची आवड फक्त जपली नाही तर तिला अधिक उंचीवर नेलं. यातच त्यांचं यश आहे असंही म्हटलंय. हो, आणि हे अनेकांसाठी प्रेरणादायक ठरू शकतं, नाही का? अगदी. कारण आजच्या धावपळीच्या जगात किती जबाबदाऱ्या असतात आपल्यावर. आपण आपल्या आतल्या आवाजाकडे किती लक्ष देतो? खरंय, वेळच मिळत नाही अनेकदा. किती जण स्वतःच्या आवडी जपायला, व्यक्त व्हायला वेळ काढू शकतात. उदगावे यांनी त्यांच्या आतल्या आवाजाला कवितेतून वाट करून दिली. आणि ती वाट इतरांनाही विचार करायला लावणारी ठरली. हे महत्वाचं आहे. समीक्षण याकडे एक सकारात्मक उदाहरणासारखं पाहतं. तर आज आपण गोफण या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने दिलीप भोसले यांच्या समीक्षेच्या आधारे ॲडव्होकेट राजकुमार उदगावे यांच्या कवितेच्या आणि विचारांच्या जगात एक फेरफटका मारला. एक यशस्वी वकील ज्याच्या मनात कवितेचा झरा आहे, गरिबीची पार्श्वभूमी, व्यावसायिक कर्तव्य या रेट्यावून वाट काढणाऱ्या भावनांना कवितेतून अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न. हो. आणि गोफण हे फक्त प्रतिकार किंवा खेळ नाही, तर सत्याला, अनुभवाला, व्यवस्थेवर आदळायला लावणारं एक विवेकी साधन म्हणून कसं समोर येतं हे आपण पाहिलं. आणि हे सगळं कवी अत्यंत संयतपणे करतात. आरडाओरडा नाही, मराठी भाषेचं सौंदर्य वापरून. हा मुद्दा समीक्षणात महत्वाचा मानला गेलाय. बरोबर. त्यांच्या कविता विद्रोही नसल्या तरी निष्क्रिय नाहीत. त्या विवेकी आहेत. आक्रोश न करता दुःख आणि निरीक्षणं प्रभावीपणे मांडतात. म्हणूनच हा संग्रह म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर का संवेदनशील आणि विचारवंत मनाचं प्रतिबिंब आहे असं समीक्षणातून स्पष्ट होतं. खरंय. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो या चर्चेतूनच पुढे आला. काय? आजच्या जगात जिथे प्रत्येकाला अनेक मुखवटे घालून वावरावं लागतं, कळत न कळत, हो, तिथे आपल्या प्रत्येकाच्या मनात अशी एखादी गोफण दडलेली असेल का? म्हणजे आपल्या भावना, आपले संघर्ष, आपले प्रश्न व्यक्त करण्याचं, व्यवस्थेला आवाहन देण्याचं प्रत्येकाचं असं वेगळं स्वतःचं असं साधन असू शकतं का? अच्छा. कदाचित ते लेखणी असेल, कुंचला असेल, आवाज असेल किंवा आणखी काहीतरी वेगळं. हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे. प्रत्येकाची स्वतःची गोफण. हो, प्रत्येकाचं व्यक्त होण्याचं वेगळं साधन.